इयत्ता 8वी मधला आज आपण प्रकरण दुसरे आरोग्य व रोग हे बघणार आहोत। बघा, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मुलांनो की आपलं आरोग्य आणि रोग हे सर्व आपल्या खाण्यापिण्यावर, आपल्या जगण्यावर याच्यावर अवलंबून असतं। आपण कसं राहतो, आपण काय खातो, आपण रोजच्या जीवनात व्यायाम करतो का, आपण आपली जी दैनंदिन आपलं जे असतं आपण काय म्हणतो वेळापत्रक, सकाळी लवकर उठणं, लवकर व्यायाम करणं, आपण नाश्ता करतो का, जेवण, तुमचं आरोग्य हे सगळं तुमच्या या दिनक्रमावर अवलंबून असतं। म्हणून आज आपण इयत्ता 8वीचं प्रकरण दुसरं बघा, आरोग्य व रोग हे आपल्याला दिलेलं आहे, ते आज आपण अभ्यासणार आहोत। आता तुम्ही आठवून बघा बरं, आजारपणामुळे तुम्ही समजा तुम्ही आजारी पडलायत तर तुम्हाला त्याच्यावर त्या दिवशी तुम्हाला काय वाटतं, कसं होतं, काय होतं, तुमच्या दिनक्रमावर काय परिणाम होतो, बरोबर। तर जर एखाद्या दिवशी तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला काय होतं, कंटाळवाणं वाटतं, तुम्हाला स्कूलला जावंसं नाही वाटत, तुम्ही शाळेला नको म्हणता किंवा तुम्हाला कायम झोपावंसं वाटतं। पण मग आपण आजारी का पडतो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, बरोबर। तर आपण आजारी का पडतो, तर वातावरणातील बदल, एखादा व्हायरस किंवा बघा धूळ, अन्नपदार्थावरील जे खराब जे आपण जंतू बसलेले असतात, धूळ, याच्यामुळे आपण सतत आजारी पडतो। आता कधी कधी काय होतं आपल्याला बघा, आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते, तर कधी कधी पण डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा लागतो। असे का होते, तर बघा काही आजार हे सौम्य असतात, जसं की कधी कधी बघा आपल्याला थोडासा थकवा जाणवतो पण ताप येते का? नाही, मग तो थकवा हळूहळू आपण आराम केला तर निघून जातो। परंतु कधी कधी काय होतं, आपल्याला खूप सारी ताप येते आणि आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं। तर आरोग्य आणि रोग या प्रकरणात आपण आज पहिलं पॉइंट बघणार आहोत। बघा, आरोग्य काय बघणार आहोत, आरोग्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, हेल्थ। आता बघा, रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य। आता बघा, आपलं आरोग्य, हेल्थ इज वेल्थ काय म्हटलं जातं, बघा तुम्ही शाळेमध्ये तुमच्या स्कूलमध्ये कायम तुमचे शिक्षक म्हणत असतील हेल्थ इज वेल्थ, बरोबर, आरोग्य हीच तुमची संपत्ती, असं तुम्हाला कायम म्हटलं जातं। तर बघा, आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्यामध्ये काय राहतं, एनर्जी राहते, आपण काय करतो, पॉझिटिव्हली आपण एखादे काम पटकन पूर्ण करतो। जर आपलं आरोग्य जर नीट नसेल, जर आपल्याला कायमच थकवा, ताप, सर्दी, खोकला, तर आपलं कशातही लक्ष लागत नाही। म्हणजेच काय, रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक। आता शारीरिक म्हणजे काय, अंगदुखी हे ते जर असेल तर तुमचं कामात मन लागतं का? नाही। मानसिक म्हणजे तुम्ही डोक्यात जर स्ट्रेस असेल किंवा सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ नसाल तर तुमचं आरोग्य खराब राहतं। परंतु तुम्ही जर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्ण सुदृढ असाल तर तुमचं आरोग्य कसं राहतं, छान राहतं। म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नसेल काही, तर तुमचं आरोग्य चांगलं असतं। बघा, रोग म्हणजे काय, आता सगळेजण म्हणतात रोग, पण रोग म्हणजे काय, तर आज आपण बघणार आहोत रोग म्हणजे काय। आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय आरोग्य, आणि आता दुसरं आहे रोग। आता शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग। प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणे असतात। बघा, आता रोज तुम्ही काम करताय, तुमच्यात एनर्जी आहे, तुम्ही रोज शाळेला जाता, सगळं काही करता, परंतु अचानक तुम्हाला थकवा आल्यासारखं वाटणं, ताप येणं, सर्दी होणं, खोकला येणं, हे काय आहे, रोग आहे। पण काही रोग हे सौम्य असतात, काही रोग दीर्घकालीन असतात, काही रोग संसर्गजन्य असतात, काही असंसर्गजन्य असतात, असे रोगाचे अनेक प्रकार पडतात। मग रोग म्हणजे काय, तर आपण दैनंदिन जीवनात जगत असताना अचानक आपल्याला काहीतरी आपल्या आरोग्याबद्दल समस्या निर्माण होणं म्हणजेच रोग होय।
आता रोगाची काहीतरी विशिष्ट लक्षणं आहे, तर रोगांचे प्रकार बघा, रोगांचे प्रकार आहेत मधुमेह. आता मधुमेह, सर्दी, दमा, डाऊन संलक्षण, तसंच डाऊन संलक्षण, हृदयविकार, अशा विविध रोगांची नावे तुम्ही तर ऐकलीच असतील. जर आणि अजून तुम्हाला जर कोणत्याही रोगांची नावं माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. कोणकोणते अजून रोग आहेत, तर रोगांची कारणे व लक्षणे वेगवेगळी आहेत. विविध रोगांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते. बघा, आता रोगांचे प्रकार, टाइप्स ऑफ डिसीज. रोगाला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं डिसीज. काय म्हटलं जातं? डिसीज. आणि आपली ताप कशात मोजली जाते हेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं. ओके, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज आपण एक प्रकरण पूर्ण करणार आहोत. म्हणून तुम्ही जर इयत्ता 8वीचे किंवा तुम्ही जर स्पर्धा परीक्षा किंवा NMMS स्कॉलरशिपचे परीक्षा देत असाल तर व्हिडिओला नक्की बघा. तर आता आपण बघणार आहोत रोगांचे प्रकार. बघा, रोगांचे प्रकार कालावधीनुसार आणि कारणांनुसार असे रोगांचे 2 प्रकार पडतात. बघा, कालावधीनुसार आणि कारणांनुसार. आता कालावधीनुसार 2 प्रकार पडतात, दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. आणि कारणांनुसार अनुवांशिक रोग आणि उपार्जित रोग. आता दीर्घकालीन रोग म्हणजे काय? जे खूप काळ टिकणारे रोग असतात, खूप कालावधी लागतो त्यांना बरा होण्यासाठी, खूप सारा कालावधी जातो, त्यांना दीर्घकालीन रोग म्हटलं जातं. आणि तीव्र रोग म्हणजे काय? तर हृदयविकार असा जो असतो त्याला कालावधीनुसार रोग असे म्हणतात. आता कारणांनुसार म्हणजे अनुवांशिक रोग, जे आपल्या आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून जे रोग, कधी कधी एखाद्याला मधुमेह असेल तर तो पुढच्या पिढीला येणं, आणि असं त्याला अनुवांशिक रोग असे म्हणतात. बघा, कारणांनुसार उपर्जित रोग हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात आणि मुख्यत्वे हेच रोगाला आपण कायम बळी पडतो, जे म्हणजे संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. बघा, संसर्गजन्य रोगामध्ये सर्दी, फ्लू, डेंग्यू अशा प्रकारचे आजार होतात. आणि असंसर्गजन्य रोगामध्ये मधुमेह, हृदयविकार असे रोग. आता असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोग म्हणजे काय, तर ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा चार्ट तक्ता फास्ट 2 मिनिटात लिहून घ्या. बघा, आता पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे संसर्गजन्य रोग. कोणता प्रकार बघायचा आहे? संसर्गजन्य रोग. तर संसर्गजन्य रोग बघा, संसर्गजन्य रोग त्याला संक्रामक रोग असंही म्हटलं जातं. तर आत्ताच आपण बघितले संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग. तर त्याच्यामधला पहिला आहे संसर्गजन्य रोग, त्याला संक्रामक रोग असंही म्हटलं जातं. बघा, आता संसर्गजन्य रोग हे कशामुळे होतात? दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक. वाहक म्हणजे काय? कीटक व प्राणी, ज्याच्यामुळे जसं की डास यांच्यामुळे आपल्याला संसर्गजन्य रोग होतात. आता याद्वारे प्रसरणारे रोग कोणते आहेत? तर मी पहिल्यांदा हे बघा, खाली एक तुमच्या बुकमध्ये चार्ट दिला आहे. रोगाचे नाव, कारक, संक्रमणाचे माध्यम, त्यांची लक्षणे काय, उपचार आणि उपाय. आता पहिला बघा, क्षय. क्षयला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्युबरक्युलोसिस. आणि त्याचं कारक आहे तो कशामुळे होतो? तर तो जीवाणूमुळे होतो. त्याला काय म्हणतात? मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली असं म्हटलं जातं. तर त्या संक्रमणाचे माध्यम काय आहे? आता हे कारक, रोगाचे नाव काय दिले आपल्याला पहिल्यांदा? क्षय. ते कशामुळे होतो? जीवाणूंमुळे होतो. आणि मग त्याचं संक्रमण कशाच्या माध्यमातून होतं? तर रोगाच्या थुंकीतून. आता एखाद्या माणसाला जर, एखाद्या पेशंटला जर, रोगीला जर
क्षय हा जर झालेला असेल तर आता क्षयरोग म्हणजे काय, त्याला कंटिन्यू खोकला येणे, तर त्याच्या थुंकीतून हवेमार्फत सपोज एखादा रोगी जर खोकला गर्दीच्या ठिकाणी तर ते हवेमार्फत त्याचे ते जे जीवाणू आहेत ते हवेत मिक्स होतात, म्हणजे हवेमध्ये पसरतात आणि रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ राहून एखादा जर पेशंट कायम खोकत असेल आणि तुम्ही जर त्याच्या शेजारी उभा असेल तर त्या रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे, रोग्याच्या वस्तू वापरणे. आता त्याची लक्षणं काय आहेत बघा, दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणे, श्वासोच्छवास प्रक्रियेतून त्रास. आता त्याचा उपाय व उपचार काय दिलाय बघा, BCG लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, नियमित औषध घ्यावे, डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. आता दुसरा दिलाय बघा कावीळ. कावीळला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं हेपॅटायटिस. तर विषाणू हेपॅटायटिस हा ABCDE या विषाणूंपासून. आता बघा पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधन. आता याची लक्षणं कोणती आहेत बघा, भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा. आता याच्यावर उपचार आणि उपाय काय दिलेत बघा, पाणी उकळून व गाळून प्यावे, स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. नंतर बघा आता पुढचा प्रकार दिलाय अतिसार. अतिसार म्हणजे काय, हगवण. तर जीवाणू, विषाणू, दूषित अन्न व पाणी, पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब, अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे, जलसंजीवनी ORS घ्यावे. आता पटकी म्हणजे काय, जीवाणूपासून हा होतो आणि विब्रियो कॉलरी असे त्याला म्हटलं जातं. दूषित अन्न, पाणी, उलट्या, तीव्र जुलाब, पोट दुखणं, पायात पेटके येणं, स्वच्छता राखावी. यासाठी उपाय व उपचार काय दिलेत बघा, स्वच्छता राखायची, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. आणि शेवटचा संसर्गजन्य रोग आहे विषम ज्वर, जो जीवाणू साल्मोनेला टायफी, दूषित अन्न व पाणी, भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत ताप येणं. आणि त्याचे उपचार आहेत स्वच्छता व निर्जंतुक पाणी पिणे, लसीकरण करून घेणे, सांडपाण्याची विल्हेवाट व योग्य रीतीने करावी. आता बघा पुढचा प्रकार राहिला आहे असंसर्गजन्य रोग. आणि अजूनही काही संसर्गजन्य रोग आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तुम्हाला जर याच्या नोट्स हव्या असतील तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन याच्या नोट्स घ्या. व्हिडिओमध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक बघा आणि नोट्स घ्या. तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर नसेल केलं तर लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या घेऊन येत आहे पुढचा असंसर्गजन्य रोग आणि त्यावरील काही प्रश्न. थँक्यू.